संतोष देशमुख हत्याकांडाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे। खंडणीच्या प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या झाली नसल्याचा जबाब आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारे दिलाय। फरार कृष्ण आंधळेनं सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखांना धडा शिकवायचा असं सांगितल्याचं चाटे आणि केदार म्हणाले। केजमधील सुग्रीव कराडच्या नावाचा चाटे आणि केदारच्या जबाबात उल्लेख असल्याचं देखील समोर येते। संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं कृष्ण आंधळेनं सांगितल्याचं देखील चाटे आणि केदार यांनी सांगितलेलं आहे। मारहाण केल्यामुळे खरंतर घुले आणि वाल्मिक कराडची बदनामी झाली आणि बदला घ्यायचा असं कृष्ण आंधळेनं सांगितल्याचं चाटे आणि केदार जबाबात सांगतायत। आवादाकडे वाल्मिक कराडनं खंडणी मागितली, त्यात संतोष देशमुख अडसर येत असल्यानं त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोपी सुदर्शन घुलेच्या जबाबात नमूद करण्यात आले। लोकशाही मराठीला सूत्रांकडून या संदर्भात महत्त्वाची माहिती हाती लागली आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। संतोष देशमुख हत्याकांडाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे, कारण खंडणीच्या प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या झाली नसल्याचा जबाब आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारे यांनी दिलेला आहे। फरार कृष्ण आंधळेनं सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखांना धडा शिकवायचा असं सांगितल्याचं चाटे आणि केदार म्हणाले। केजमधील सुग्रीव कराडच्या नावाचा चाटे आणि केदारच्या जबाबात उल्लेख असल्याचंही समोर येते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले गेले। सचिन, आता नवं वळण खरं तर या हत्याकांडाला लागण्याची शक्यता आहे, कारण आरोपींचा जबाब काहीतरी वेगळंच सांगतोय। आपण पाहता की राज्यभरामध्ये हे प्रकरण गाजलेलं आहे आणि यामध्ये विविध प्रकारची नावं जी आहेत ती समोर आली। काही नावांना पकडण्यात यश आलेलं आहे, तर काही आरोपी जे आहेत ते फरार आहेत। त्यापैकी आंधळे हा देखील फरार आहे, तो अजून आढळलेला नाहीये। मात्र दोघांच्या कबुली जबाबामध्ये यामध्ये एक नवीन नाव जे आहे, नवी व्यक्तीचा जो आहे तो उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळं या नावामुळे आता एक वेगळं वळण जे आहे ते निर्माण होऊ शकतं, कारण आतापर्यंत जी काही नावं घेण्यात आलेली होती त्यांना पकडण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर सुनावणी देखील आहे। त्याच्यासोबत तो त्यांचा तपास केला जातोय। सीडीआर असेल, मोबाईल रेकॉर्ड असतील, ते सुद्धा तपासले जात आहेत। मात्र नवीन नाव समोर आल्याच्या नंतर आता पुढील जे काही चौकशी आहे ती चौकशी यंत्रणा म्हणा ती फिरवली जाणार आहे। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर या हत्या प्रकरणानंतर राज्यभरामध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली होती। आरोपींना पकडण्यात यावी ही मागणी करण्यात आलेली होती। मात्र एकच नाव जे होतं ते म्हणजे आंधळेचं, तो फरार झालेला होता। मात्र त्यानंतर आणखी एका नावाचा उल्लेख देखील आलेला आहे। निश्चित धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।